आपल्याला आम्हाला द्राक्षामध्ये मॅक्झिमम आपलं 60-70 लाख रुपये आमचं शेतीचं उत्पन्न होतं आहे. त्याच्यामध्ये एक 25 लाख रुपये शेतीचा खर्च आहे. 25 लाख रुपये खर्च वजा जाता आम्हाला एक 40-45 लाख रुपये बेनिफिट आम्हाला शेतीमधून मिळतं आहे. नमस्कार, माझं नाव विक्रम सुरेशराव क्षीरसागर, गाव कडवंची, तालुका जिल्हा जालना. मी एक द्राक्ष बागायतदार आहे. माझ्याकडे सध्या 10 एकर क्षेत्र द्राक्षाचं चालू रनिंग क्षेत्र आहे. 10 एकरमध्ये माझी सुरुवातीची छाटणी आपलं ब्लॅक माझ्याकडे 1.5 एकर आहे, कृष्णा सीडलेस. त्याची 25 सप्टेंबरला छाटणी झालेली आहे ब्लॅकची. तर त्यावेळेस फ्रुटफुलनेस खूप छान होती, माल पण चांगला निघाला होता आणि फ्लॉवरिंग स्टेजमध्ये खूप अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामध्ये खूप नुकसान झालं आमचं त्या बागेमध्ये आणि कुजीमध्ये खूप प्लॉट कुजली. ती कुजीमध्ये जाऊन तर मॅक्झिमम तरी पण आम्हाला एक 4-5 टन माल मिळाला आणि 4-5 टन मालाचे आम्हाला नंतर रेट पण छान मिळाले. 175 रुपये किलोने आम्ही तो बाग जागेवर व्यापाऱ्याला हार्वेस्टिंगला गेला. मला मॅक्झिमम एक 5-7 लाख रुपये आपल्याला त्या स्टार्टिंगला कुजीतल्या प्लॉटचे मिळाले, फर्स्ट प्लॉटचे. त्याच्यानंतर आपला दुसरा प्लॉट जो आहे तो माणिक चमनचा होता. माणिक चमन एक आपला 1.5 एकरचा प्लॉट आहे. 1.5 एकरचा तो पण प्लॉट एक ऑक्टोबरला असल्यामुळं त्याला पण थोडासा पावसाचा फटका बसला स्टार्टिंगला. पण त्याला कुजीचं थोडंसं कमी कुजीमध्ये कमी अटकल्यामुळे जर थोडंसं नुकसान कमी झालं आणि आम्हाला त्याच्यामध्ये एक समाधानकारक उत्पन्न मिळालं. आणि यावर्षी रेट छान असल्यामुळे आपला तो प्लॉट 81 रुपये किलोने आपण हार्वेस्टिंग झालेली होती त्या प्लॉटची. त्या प्लॉटमध्ये पण आम्हाला एक 8-10 लाख रुपये मिळाले. आणि त्याच्यानंतरचे प्लॉट आपला एक प्लॉट नंबर 3 सुपर सोनाका होता. आणि सुपर सोनाकाचा एक 1200 झाडाचा प्लॉट आहे आणि त्याला पण फ्रुटफुलनेस खूप सुंदर होती आणि तो अवकाळीच्या तड्यामध्ये अटकला नाही. त्याच्यामुळे आम्हाला त्यामध्ये टनेज पण छान मिळालं. एकरी 20 टनांचा ॲव्हरेज मिळालं, 20 किलो पर झाड आणि 75 रुपये किलोने आपण त्याच्या जागेवर व्यापाऱ्याला हार्वेस्टिंगला दिलेला होता. तो प्लॉटचे आम्हाला 6 एकरमध्ये मॅक्झिमम आम्हाला एक 15 लाख रुपये मिळाले आम्हाला सुपर सोनाकामध्ये. हे 3 प्लॉट आपले हार्वेस्टिंग झालेले आहे. आणि आता 4था टप्पा हार्वेस्टिंगला आलेला आहे माणिक चमनचा. किंवा हा माल आहे माणिक चमनचा. हा एक 1500 झाडाचा प्लॉट आहे आणि याच्यावरती मॅक्झिमम 25 किलो झाडावरती माल आहे. 20 ते 25 किलो आरामात आम्हाला टनेज मिळणार. आणि समजा 1500 झाडामध्ये एक 300 क्विंटलची आम्हाला अपेक्षा आहे याच्यामध्ये. कमीत कमी 20 किलो जरी आपण पकडलं तरी पण. आणि जर असे दर चढवले तर आम्हाला याच्यामध्ये जवळपास एक 20-21 लाख रुपये ह्या प्लॉटमध्ये पण आम्हाला एक उत्पन्न मिळणार. आणि त्याच्यानंतर आपलं अजून आपलं 3.5 एकर क्षेत्र खाली झालेलं आहे आणि एक 7 एकर अजून रनिंग क्षेत्र बाकी आलेलं आहे. 1.5 एकरचा प्लॉट आलेला आहे आणि एक 1.5 एकरच्या अजून 3 टप्पे बाकी आहे हार्वेस्टिंगचे. आता एक प्लॉटमध्ये पाणी उतरतं आहे. एक प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला आहे 4था टप्पा. 5था टप्पा आपण एक 10 एप्रिलला परत एक दुसरा प्लॉट आहे. एक 20 एप्रिलला आहे, एक 25 एप्रिलला. असे एक 4 टप्पे अजून बाकी आहे. यावर्षी दर खूप छान आहे आणि आपलं टनेज पण छान असल्यामुळे यावर्षी एक समाधानकारक एक उत्पन्न एक 70-80 लाख रुपये उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे. माझ्याकडे पहिले स्टार्टिंगला आपलं फ्रुटफुलनेसला खूप आम्हाला प्रॉब्लेम यायची. तर त्यावेळेस आम्ही आंबिलवादी साहेबासोबत चर्चा केली एक 3 वर्षा अगोदर की बाबा आम्हाला आपलं फ्रुटफुलनेससाठी खूप अडचणी येत होती की बाबा काडीमध्ये आपलं फ्रुटफुलनेस आपलं कशी करायची आणि आपलं झाडामध्ये जोम पण खूप होता. त्याच्यासाठी मग आम्हाला त्यांनी 3 वर्ष अगोदर एक आपलं आयडियलचं सायटोकेन असं सांगितलं ना. आम्ही ते एक पहिल्या स्टार्टिंगला एका प्लॉटवर आम्ही त्याचा डेमो घेतला होता. मला ज्या प्लॉटला सगळ्यात जास्त अडचणीची सुपर सोनाकामध्ये आपलं नायट्रोजनची ग्रोथ खूप होती आमच्या जमिनीमध्ये. तर आम्ही जेव्हा आपलं सायटोकेनची त्यावेळेस तिला ट्रायल घेतली तर आम्हाला तिचे एवढे सुंदर रिझल्ट आले की त्याच्यानंतर माझी सुपर सोनाका मला 18 ते 20 टनाच्या खाली कधी भरलीच नाही. हो, ज्यावेळेस फ्लोरिंग पास होती का त्यावेळेस आम्ही ग्रेप्स बूमचा वापर करतो आणि तिसरी डीपच्या नंतर ग्रेप्स बूम 2 सगळं झाडातलं जे आपण जेवढं बेसल डोस वगैरे देतो ना तो पूर्ण आणि झाडातलं सगळं बॅक्टेरिया वगैरे सगळं अपटेक करायचं काम त्याच्यामुळं झाडाला मध्ये आपलं फुगवणीला खूप मदत होती. पाण्यामध्ये लस्टर, शायनिंग, पोटॅशचा गर पण चांगला भरतो आणि आपलं डीपमध्ये रिस्क कोर्सचे पण रिझल्ट आम्हाला छान आलेले. आपलं रिस्क कोर्समुळं झाडाची लांबी, आपलं मण्याची लांबी वगैरे, लस्टर, शायनिंग
खूप छान आपलं म्हणण्याची लांबीला पण आम्हाला एकदम एक्सलंट रिझल्ट आले रिस्क कोर्सचे. आणि आपलं आयडियलच्या सिलिकॉनमुळे पण आम्हाला एक म्हणजे आपलं लस्टर शायनिंग, पानामध्ये चमक आणि ग्रीनरी खूप सुंदर मिळाली. आयडियलचं सिलिकॉन मी याच वर्षी वापरलं. यावर्षी आमच्याकडे थंडी खूप भयंकर होती. थंडीमध्ये आपटेकसाठी पण मला त्याचे रिझल्ट छान वाटले. आणि माझं झाड बिलकुल स्ट्रेसमध्ये गेलेलं नाही. आणि एवढं ऊन असतानाही झाडाची ग्रीनरी कमी नाही, एकदम हिरवगार पानं आहे सगळ्या प्लॉटचे. आणि पानाची चमक आणि पानाचं एकदम पान पण एकदम ताजं आणि पानाची साईज पण खूप चांगली मिळाली आम्हाला. आम्हाला द्राक्षामध्ये मॅक्झिमम आपलं 60-70 लाख रुपये आमचं शेतीचं उत्पन्न होतं आहे. त्याच्यामध्ये 25 लाख रुपये शेतीचा खर्च आहे. 25 लाख रुपये खर्च वजा जाता आम्हाला एक 40-45 लाख रुपये बेनिफिट आम्हाला शेतीमधून मिळतं आहे. त्याच्यातनं आम्ही आमचं आपलं घर झालं, 3 ट्रॅक्टर घेतले, नवीन 5 एकर बाग डेव्हलप केली. त्याच्यानंतर 2 शेततळे केले. त्याच्यामध्ये एक आपलं 2.5 कोटी लिटर पाणी स्टॉक राहील तेवढे आम्ही तेवढी क्षमतेचं आपलं शेततळेही बनवलेलं आहे. त्याच्यानंतर परत धरणावरली आपलं पाईपलाईन आणि शेतीचं डेव्हलपमेंट हे सगळं पूर्ण द्राक्षावरती झालेलं आहे.